जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मेष राशीच्या लोकांसाठी खूपच महत्त्वाचा आहे। कारण आज आपण पाहणार आहोत 2026 संपूर्ण वर्षात तुमच्या आयुष्यात नेमकं काय घडणार आहे। करिअर, पैसा, प्रेम, विवाह, आरोग्य, संतान, नशीब, संकट आणि मोठे बदल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण मध्ये दिलेली एक छोटी चूक टाळली तर तुमचं संपूर्ण वर्ष वाचू शकतं। मेष राशीचा स्वभाव थोडक्यात समजून घ्या। मेष राशीचे लोक खूप धाडसी, सरळ, स्पष्ट बोलणारे आणि पटकन निर्णय घेणारे असतात। पण हाच स्वभाव कधी कधी राग, घाई आणि अहंकार बनून अडचण निर्माण करतो। 2026 हे वर्ष मेष राशीच्या स्वभावाचीच परीक्षा घेणारा आहे। 2026 चा एकूण प्रभाव। मित्रांनो, 2026 हे वर्ष मेष राशीसाठी सरळ सोट नाही। कधी प्रचंड संधी, कधी अचानक अडथळे, कधी यश, तर कधी स्वतःच्याच निर्णयामुळे नुकसान। हे वर्ष तुम्हाला परिपक्व बनवणारं आहे। जर तुम्ही शांतपणे, संयमाने पुढे गेलात, तर 2026 तुमच्यासाठी लाईफ टर्निंग पॉइंट ठरू शकतं। करिअर आणि नोकरी। आता मित्रांनो, सर्वात आधी बोलूया करिअर आणि नोकरीबद्दल। कारण मेष राशीचे लोक कामाच्या बाबतीत खूप सिरियस असतात। जानेवारी ते मार्च 2026 या काळात कामाचा ताण खूप वाढलेला असेल। वरिष्ठांकडून दबाव, डेडलाईन, टार्गेट्स सगळं एकत्र येईल। या काळात नोकरी सोडायचा निर्णय घेऊ नका। रागात बॉसला उत्तर देऊ नका। एप्रिल ते जून 2026 या काळात परिस्थिती थोडी सुधारेल। नवीन संधी समोर येतील। जुने अडकलेले काम पूर्ण होतील। काही लोकांना प्रमोशनची आशा दिसेल। पण लक्षात ठेवा, संधी दिसली म्हणून लगेच उडी मारू नका। जुलै ते ऑक्टोबर 2026 खूप महत्त्वाचा काळ। हा काळ मेष राशीसाठी करिअर टर्निंग पॉइंट आहे। नोकरी बदलायची असेल तर हाच योग्य काळ। इंटरव्ह्यू, ऑफर लेटर, नवीन पोस्ट, सरकारी नोकरीच्या तयारीत यश। या काळात घेतलेला निर्णय पुढची 3-4 वर्ष ठरवू शकतो। नोव्हेंबर ते डिसेंबर 2026 वर्षाचा शेवट थोडा स्थिरतेचा असेल। कामात स्थिरता, उत्पन्न निश्चित, पण थकवा जास्त। स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या। पैसा आणि आर्थिक स्थिती। मित्रांनो, 2026 मध्ये पैसा येईल, पण थांबणार नाही। उत्पन्नाचे स्रोत, पगार वाढ, साइड इन्कम, जुनी देणी परत, खर्चाचे कारण, घरगुती खर्च, आरोग्य, वाहन, मोबाईल, गॅजेट। एप्रिल ते जून दरम्यान अचानक खर्च होण्याची शक्यता आहे। सट्टा, लॉटरी, रिस्की गुंतवणूक टाळा। जमीन, सोने, दीर्घकालीन गुंतवणूक शुभ। प्रेम, नातेसंबंध आणि विवाह। मेष राशीसाठी 2026 हे वर्ष भावनिकदृष्ट्या कठीण आहे। प्रेमात असलेल्यांसाठी गैरसमज, इगो क्लॅश, एकमेकांवर संशय। पण जर संवाद ठेवलात, तर वर्षाच्या शेवटी नातं खूप मजबूत होईल। विवाहासाठी एप्रिल नंतर लग्न योग, कुटुंबाच्या माध्यमातून स्थळ। प्रेमविवाहासाठी थोडा संघर्ष, संयम ठेवल्यास विवाह नक्की जुळेल। संतान योग, 2026 मध्ये संतान सुखाचे योग चांगले आहेत। अपत्यप्राप्ती, मुलांच्या शिक्षणात यश, पण आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या। डॉक्टरांचा सल्ला दुर्लक्ष करू नका। आरोग्य। मित्रांनो, 2026 मध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठी अडचण येऊ शकते। संभाव्य त्रास, डोकेदुखी, ब्लड प्रेशर,
पोटाचे विकार, झोपेचा अभाव, नियमित चालणे, योग, ध्यान, वेळेवर जेवण. मी ठीक आहे असं समजून दुर्लक्ष करू नका. 2026 मधील सर्वात मोठा धोका, राग, घाई, चुकीचा सल्ला. या 3 गोष्टींपासून लांब राहिलात तर 2026 तुमचं काहीही बिघडवू शकत नाही. मेष राशीसाठी शक्तिशाली उपाय 2026. मंगळवारी हनुमान चालीसा, लाल रंगाचा वापर, सूर्याला अर्घ्य, गरजूंना अन्नदान. हे उपाय केल्यास अडचणी कमी, नशीब मजबूत. मेष राशीच्या लोकांसाठी 2026 मध्ये एक चुकीचा निर्णय सगळं संपवू शकतो, पण एक योग्य निर्णय आयुष्य उंचावर नेऊ शकतो. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर